नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रेखा धात्रक मॅडम, हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नाशिक। आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी आणि पाठ कुंदाचे साहस या पाठाचा दुसरा भाग आज आपण बघणार आहोत। आपण या पाठामध्ये बघितलं की आपण पेपरमध्ये बातम्यांमध्ये अनेक साहस धाडसाच्या बातम्या ऐकतो। त्यातल्या काही साहस आणि धाडसाच्या बातम्या आपण बघितलेल्या आहेत। त्यानंतर आपण या पाठामध्ये कुंदा नावाची मुलगी ही कशी जलतरणपटू आहे हिच्याबद्दलची माहिती आपण बघितली आणि त्या खेळण्यासाठी एका नदीकाठी गेल्या होत्या आणि तिथे तिची मैत्रीण जी होती रजिया, ही रजिया त्या पाण्यामध्ये काय झाली होती, बुडाली होती। आणि ह्या रजियाची जी बरोबर होती नीला नावाची, या नीला नावाच्या मुलीने जोरजोरात आवाज दिला की धावा धावा लवकर, रजिया पाण्यात पडली आहे, तिला वाचवा। ही हाक कुंदाच्या कानावर पडली आणि कुंदा धावतच नदी किनारी आली। आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले। मुलींचा गलका वाढला होता। कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली। रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती। बघा, तुम्हाला समोरच्या चित्रात दिसतच आहे ही रजिया नावाची मुलगी पाण्यात बुडत आहे। आणि आजूबाजूचे जे शेतकरी काम करत होते शेतामध्ये, यांनाही हा नीलाचा आवाज ऐकायला आला की धावा धावा, की रजिया पाण्यात बुडाली। मुलींचा एकच गलका झाला, मुलींचा एकच आवाज, गोंधळ झाला। आणि कुंदा धावत त्या काठावर जाऊन पोचली, तिथे उभी राहिली आणि रजिया पाण्यात काय करत होती, गटांगळ्या खात होती। आणि गटांगळ्या म्हणजे काय, पाण्यामध्ये वर खाली होणे। आणि हे वर खाली ती पाण्यात होत होती आणि जणू आता काही ती पाण्यात बुडणारच होती। हे चित्र कुंदा बघत होती। कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरासर पोहत रजियाच्या दिशेने निघाली। तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले। अरे रे, रजिया बुडते आहे, एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार? लोक जोरजोरात ओरडत होते। कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर। जमलेली माणसे ओरडत होती। कुंदाला फक्त रजिया दिसत होती। कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता। कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते। भरभर पोहत कुंदा रजियाजवळ पोहोचली। रजिया घाबरली होती, तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते। रजिया, घाबरू नको, मी आली आहे, आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समोरच्या चित्रात दिसत आहे नदी आहे आणि नदीच्या काठी रजिया पाण्यात बुडत आहे आणि कुंदा त्या ठिकाणी तिच्या आसपास जात आहे। आणि आजूबाजूला खूप सारे शेतातली जी मंडळी होती, काही त्यांच्या मैत्रिणी होत्या, या त्या ठिकाणी उभ्या आहेत। काय झालं की रजिया पाण्यात बुडत होती हे कुंदाने काठाजवळ येऊन बघितले। कुंदाने क्षणभराचाही विचार न करता त्या नदी पात्रात काय केली, उडी मारली आणि रजियाच्या दिशेने रजिया बुडत होती त्या ठिकाणी ती जोराजोरात तिच्याकडे जात होती। आणि आजूबाजू जे बघणारे लोक होते ते पण, आजूबाजूचे जे काम करणारे लोक होते तो त्या ठिकाणी येऊन उभे राहिले आणि ते आज एकमेकांमध्ये बोलत होते, अरे रे, रजिया पाण्यात बुडत आहे, आता ही एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार? सर्वांच्या पुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाला की लोक जोरजोरात ओरडत होते, कुंदा, अगं पाण्याचा वेग वाढत आहे, पाणी वाढत आहे, तू पुढे चालली आहे, पुढे पाणी खोल आहे, तू आता माघारी फिर म्हणजे काय, परत ये। त्यांना असं वाटत होतं की रजिया तर बुडतेच आहे आता, पण रजिया बरोबर कुंदाही बुडेल अशी त्यांना भीती वाटत होती। जोरजोरात जमलेली सर्व माणसे ओरडत होती। कुंदाला फक्त रजिया दिसत होती। त्या माणसांचा आवाज कुंदाला ऐकू येत नव्हता की तू मागे ये, पाणी वाढत आहे, ती काहीच लक्षात घेत नव्हती। तिच्या डोळ्यासमोर फक्त रजिया आणि रजियाच दिसत होती। आणि ह्या रजियाला ह्या पाण्यातून कसे वाचवायचे हाच एक विचार तिच्या मनामध्ये होता। कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते। भरभर कुंदा त्या रजियाजवळ पोचली आणि रजियाला म्हणाली, रजिया, तू आता घाबरू नकोस,
तिच्या त्या रझियाच्या नाकातोंडात पाणी चालले होते. म्हणजे काय, ती आता पाण्यामध्ये बुडत चालली होती. आता नाकातून तोंडातून पाणी तिच्या आत चालले होते. तर तिने रझियाला धीर दिला, तू बिलकुल घाबरू नको, मी आता आली आहे. तू फक्त माझ्या हाताचा जो दंड असतो या दंडाला काय कर, तू घट्ट पकडून ठेव.